नमस्कार, मी अमोल मोरे बीज डंकामध्ये आपलं स्वागत करतो। आजच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने घडवलेला नवा इतिहास। त्यानंतर सामान्य नागरिकांसाठी दिलासा देणारी केंद्र सरकारची योजना, AI मुळे हादरलेलं IT क्षेत्र आणि शेवटी भारतात IPO आणण्याचा विचार करणारी आंतरराष्ट्रीय कंपनी। चला तर मग सुरुवात करूया पहिल्या बातमीपासून। जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी आर्थिक क्षेत्रात इतिहास घडवला आहे। इलॉन मस्क हे आता जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत ज्यांची एकूण संपत्ती 800 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाली आहे। भारतीय चलनात ही संपत्ती 72 लाख कोटी रुपयाहून अधिक आहे। इलॉन मस्क यांच्या संपत्तीत ही मोठी वाढ झाली आहे। याचे कारण आहे दोन महत्त्वाच्या कंपन्यांमधील मोठ्या करारामुळे। अंतराळ संशोधन क्षेत्रातील त्यांची कंपनी स्पेस एक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील त्यांची कंपनी XAI यांचा मोठा करार झाला आहे। या करारानंतर या दोन्ही कंपन्या एकत्र आल्या असून नव्या कंपनीचे एकूण मूल्य सुमारे 1 ट्रिलियन 250 अब्ज डॉलर इतके झाले आहे। या नव्या एकत्रित कंपनीत इलॉन मस्क यांची सुमारे 43% हिस्सेदारी आहे। केवळ या हिस्सेदारीची किंमतच 540 अब्ज डॉलरपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे। यामुळे त्याच्या एकूण संपत्तीत मोठी भर पडली आहे। याशिवाय इलॉन मस्क यांची इलेक्ट्रॉनिक वाहन उत्पादक कंपनी टेस्ला यामध्येही मोठी हिस्सेदारी आहे। टेस्लामधील त्यांचे शेअर आणि स्टॉक ऑप्शन मिळून त्यांची किंमत शेकडो अब्ज डॉलर्समध्ये आहे। गेल्या काही काळात इलॉन मस्क यांच्या संपत्तीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे। 2025 साली त्यांनी 500 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला आणि त्यानंतर काही महिन्यातच त्यांची संपत्ती 600 अब्ज आणि 700 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली। आता 2026 मध्ये त्यांनी थेट 800 अब्ज डॉलर्सचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे। तज्ज्ञांच्या मते भविष्यात स्पेस एक्स कंपनी शेअर बाजारात उतरल्यास इलॉन मस्क यांच्या संपत्तीत आणखी मोठी वाढ होऊ शकते। यामुळे ते 1 ट्रिलियन डॉलरच्या संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती ठरतील। एकूणच अंतराळ संशोधन, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील यशस्वी गुंतवणुकीमुळे इलॉन मस्क यांनी संपत्तीत मोठी वाढ करून घेतली आहे। दुसरीकडे सामान्य नागरिकांसाठी दिलासा देणाऱ्या योजनांवरही सरकारचा भर आहे। पाहूया पुढची बातमी। केंद्र सरकारची PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना देशातील सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 26 लाखाहून अधिक कुटुंबांना थेट लाभ मिळाला आहे। सरकारने या योजनेसाठी 14,771 कोटी 82 लाख रुपये आर्थिक मदत दिल्याची माहिती संसदेत देण्यात आली। ही योजना फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू करण्यात आली। या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नागरिकांच्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवून त्यांना स्वस्त आणि स्वच्छ वीज उपलब्ध करून देणे। सरकारी माहितीनुसार आतापर्यंत देशभरात 20,85,514 सौर पॅनल घरावर बसवण्यात आले आहेत। या सौर प्रणालीमुळे अनेक घराचे मासिक वीज बिल जवळपास शून्य झाले आहे। राज्यनिहाय पाहिले तर गुजरातमध्ये 7,41,819, महाराष्ट्रात 6,34,782, उत्तर प्रदेशात 3,29,847, केरळमध्ये 1,82,071 आणि राजस्थानमध्ये 1,22,227 या घरांना या योजनेचा लाभ झाला आहे। सरकारचा पुढील मोठा उद्देश आहे 1 कोटी घरांवर सौर प्रणाली बसवणे। हे लक्ष्य पूर्ण झाल्यास देशात सुमारे 1 अब्ज युनिट स्वच्छ ऊर्जेचे उत्पादन होईल। यामुळे पुढील 25 वर्षात 72 कोटी टन कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे। ऊर्जा क्षेत्रातील ही सकारात्मक चित्र असले तरी तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या चिंतेचे वातावरण आहे। पाहूया पुढची बातमी। जागतिक पातळीवर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI संदर्भातील वाढती भीती सध्या तंत्रज्ञान क्षेत्रावर मोठा परिणाम करताना दिसत आहे। अमेरिका आणि इतर आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली असून त्याचा थेट फटका भारतीय IT क्षेत्रालाही बसला आहे। निफ्टी IT निर्देशांक सुमारे 60% घसरला असून ही घसरण मार्च 2020 नंतरची सर्वात मोठी मानली जाते। इन्फोसिस, TCS, विप्रो, HCL टेक,
टेक महिंद्रा आणि LTM यासारख्या प्रमुख IT कंपन्यांच्या शेअर्स किमतीमध्ये 3 ते 8% घसरण ही नोंदवण्यात आली आहे. IT क्षेत्रातील कंपन्यांचे सुमारे 2 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल कमी झाले आहे. AI आधारित टूल्समुळे डेटा विश्लेषण, बॅक ऑफिस प्रक्रिया, ग्राहक सेवा आणि प्रशासकीय कामकाज मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित होत आहे. यामुळे भविष्यात भारतीय IT कंपन्यांच्या सेवांची मागणी कमी होण्याची भीती बाजारात आहे. भारतामध्ये IT क्षेत्रात सध्या सुमारे 50 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. काही मोठ्या कंपन्यांनी गेल्या काही महिन्यात कर्मचारी कपात केल्याचेही समोर आले आहे. तज्ज्ञांच्या मते AI मुळे नोकऱ्या अचानक संपणार नाही, मात्र नोकऱ्यांचे स्वरूप हे नक्कीच बदलणार आहे. AI, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा आणि क्लाउड यासारख्या कौशल्यांची मागणी आता भविष्यात वाढू शकते. आणि आता शेवटची आणि गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी. डॅनिश बियर आणि बेव्हरेज क्षेत्रातील आघाडीची कंपनी कार्ल्सबर्ग सध्या आपल्या भारतीय उपकंपनी कार्ल्सबर्ग इंडियाचा IPO आणण्याचा विचार करत आहे. कंपनीने अलीकडील आपल्या आर्थिक निकालात अपेक्षेपेक्षा चांगला नफा नोंदवला गेल्यानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र सध्या याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून हा केवळ धोरणात्मक विचार असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. कंपनीचे CEO जेकब ऑरोप एडरसन यांनी सांगितले की भारत हा कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि वेगाने वाढणारा बाजार आहे. तज्ज्ञांच्या मते जर कंपनीने कार्ल्सबर्ग इंडियामधील सुमारे 25% हिस्सा विक्रीस काढला तर सुमारे 5 अब्ज डॅनिश क्रोन निधी उभा राहू शकतो. 2023-24च्या आर्थिक वर्षात कंपनीचे उत्पन्न 8,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक होते. यामध्ये त्यांना सुमारे 320 कोटी रुपयांचा नफा झाला होता. मद्य विक्रीवरील नियम आणि बाजारातील परिस्थिती पाहून IPO बाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असे कंपन्यांकडून संकेत देण्यात येत आहे. तर मित्रांनो, या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या. या बातम्या आपल्याला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.